स्वागत है आपका यस न्यूज कर्नाटक एक्सप्रेस में। मैं आपके साथ सुफियान। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मैं अब्दुल रज़ाक फर्ती। ये जो बेगम तालाब है, पिछले जब राजा महाराजा का दौर था तो 10 लाख आबादी के शहर को पानी देने वाला एक बहुत बड़ा बेगम तालाब है। तो तब से लेकर यहाँ तक इसका कोई भी इंतज़ाम सही नहीं हुआ। तो आज हमें लोगों को पानी देने के लिए जो दिक्कत हो रही है, उसकी वजह यह है कि हम इसका सही इस्तेमाल नहीं किए। तो अब पिछले जब नीरावरी मंत्री हमारे एम बी पाटिल साहब जो थे, उन्होंने 2013 में यहाँ पे एक बेगम तालाब का नक्शा चेंज किया और अच्छे तरीके से उन्होंने पानी का इंतज़ाम किया। उसके बावजूद भी कम से कम 234 एकड़ की ज़मीन यहाँ पे प्रदेश में है। इसमें कम से कम सिर्फ 100 एकड़ में ही पानी खड़ा होता है। तो पानी इसकी वजह से दिक्कत हो रही है। तो हमने ये सोचा कि पूरे कॉरपोरेटर और हमारे नेता हम एम बी पाटिल साहब और हमारे शहर के नेता हमारे हमीद अहमद मुशर्रफ साहब को मिला के एक हमने मीटिंग की। तो इस प्रदेश को अच्छा डेवलपमेंट करने के लिए क्या करना पड़ता है, तो उसके लिए हम एक कंक्लूजन पे आए कि यहाँ पे हम एक दो काम कर सकते हैं। कि एक काम तो पूरे रईतों को जितना है उनको फ़ायदा कर सकते हैं। दूसरा काम यह है कि वो अगर रईतों को फ़ायदा होगा तो शहर में जो पानी जो हमें देने का है, उस पानी का सही के इंतज़ाम के लिए यहाँ पे पानी का ठहरा करने का होता है। तो शहर के लोगों को पानी मिलेगा, रईतों को मिट्टी मिलेगी। इस वजह से आज हम अपील करने के लिए यहाँ पे आए हैं कि पूरे शहर के हमारे प्रदेश के जो रईत समुदाय के लोग हैं, मैं उनसे ये अपील करने की कोशिश कर रहा हूँ कि आप लोग आएँ और अपने खर्च से जेसीपी लाएँ, अपने डंपर लाएँ और यहाँ पे आके जितनी आपको चाहिए उतनी मिट्टी फ्री ऑफ कास्ट में लेके जाएँ। क्योंकि ये जिलाडल के जानिब से भी है, ये हमारे अपने जानिब से भी है, एम बी पाटिल का मार्गदर्शन भी है, हमारे हमीद भाई मुशर्रफ की भी एक ख्वाहिश है कि ये प्रदेश जो है अच्छे तरीके से बने। लोगों को पानी की जो दिक्कत आज 8 दिन 10 दिन की हो रही है, तो अगर ज़्यादा पानी हम यहाँ खड़ा करें तो पानी पिलाने के लिए, पीने के लिए किसी भी दिक्कत नहीं होगी। इसलिए ये काम बेहद ज़रूरी है कि यहाँ के जितने भी रईत समुदाय के भाई हैं हमारे, मैं उनसे अपील करता हूँ कि आप अपने अपने व्हीकल अपने अपने खर्चे से लाएं और यहाँ की जितनी मिट्टी आपको चाहिए, मिट्टी नहीं है बल्कि सोना है। ऐसी मिट्टी हम पैसे दे के लिए तो भी नहीं मिलती। आपको एक मौका दिया जा रहा है कि आप जितना हो सके अपने अपने खेतों में यहाँ पे आके मिट्टी लेके जाएं। और आने का रास्ता जो है, यहाँ जमखंडी को जो स्वागत कमान है, जमखंडी की स्वागत कमान के बाजू सिरपुर जो प्रदेश है, वो सिरपुर प्रदेश में अंदर से जो बड़ावनी बना है, वहाँ से आकर आप यहाँ से मिट्टी ले जा सकते हैं। कोई और दूसरी जगह ये टिपू तांडा है, वो टिपू तांडे से भी आके यहाँ की मिट्टी ले जा सकते हैं। आप लोगों को ये मना है कि बेगम तालाब में कोई व्हीकल, कोई जेसीपी, कोई डंपर वगैरह कोई नहीं लाएं और आप अपने अपने तरीके से जितना चाहिए आपके खेतों में मिट्टी ये डाले, सोना उगाएं। मैं आपसे उम्मीद करता हूं कि आप इसका सही तरीके से इस्तेमाल करेंगे और यहाँ से मिट्टी ले जाएंगे, आप अपने अपने खेतों में डालेंगे। और ये डालने से यहाँ के बीजापुर शहर वालों को आपके जानिब से भी मदद होगी, क्योंकि आप जितनी मिट्टी ले जाएंगे तो आपकी जो फसल है वो अच्छी तरह से उगेगी। बल्कि जितना यहाँ पे मिट्टी हो के जितना यहाँ पे खड्डा हो जाएगा, उतना पानी यहाँ लोगों के लिए खड़ा हो जाएगा। तो ये हमें सोचकर आज यहाँ पूरे महानगर पालिका के कॉरपोरेटर्स और यहाँ के लीडर्स और एम बी पाटिल साहब और डीसी साहब और पूरे कमिश्नर वगैरह मिलके हम ये तय किए कि यहाँ रईतों को एक फ़ायदा करके देंगे। अगर रईत फ़ायदे में रहे तो पूरे आम जनता भी फ़ायदे में हो जाती है। आम जनता को पानी मिलेगी, रईतों को मिट्टी मिलेगी, उनको अच्छी पीक होगी। इसलिए हम ये तय किए कि आप लोग आएँ और रईतों से मैं अपील करता हूँ कि आप लोग आके यहाँ से मिट्टी ले जाएँ फ्री ऑफ कास्ट में। कोई किसी को पैसे देने की ज़रूरत नहीं है। अभी आप कह रहे हैं कि 234 एकड़ जो ज़मीन है बेगम तालाब की, अगर सही मानों में अगर 234 एकड़ में पानी खड़ा होता है तो पानी की समस्या बीजापुर वालों को हमेशा के लिए 1% भी पानी की समस्या किसी को भी नहीं होगी। 234 प्रदेश में पानी अगर खड़ा होगा तो 8 दिन के बदले 2 दिन नहीं, 1 दिन को हम पानी दे सकते हैं। क्योंकि हमारे पास पानी स्टॉक करने के लिए जगह नहीं रहने की वजह से पानी हम स्टॉक नहीं कर सके। अब जाके हमें ये सब अच्छा लगा कि हम ये सब पूरा 234 एकड़ जितनी है फिनिशिंग वगैरह करा के
यहाँ से इसे गड्ढा करा के मिट्टी रैतों को दे के यहाँ पानी खड़ाने का इंतज़ाम अगर करेंगे तो इंशाल्लाह ये बहुत बड़ा काम होगा। आने वाले दिनों में किसी को भी पानी की पीने की तकलीफ नहीं होगी। ये मिशन कब तक कंप्लीट होने की आशंका है? ये इतना बड़ा स्कीम है, इसे टाइम लिमिट नहीं रहता, मगर इसे कितना जल्दी हो सकता है उतना हम जल्दी ये काम करके लोगों को पानी की जो तकलीफ हो रही है उसी समस्या को दूर करने की कोशिश और प्रयास कर रहे हैं। थैंक यू। ಇವತ್ತು ಐತಿಹಾಸಿಕ 230 ಎಕರೆ ವಿಸ್ತಾರವುಳ್ಳಂತಹ ಬೇಗಂ ತಲಬ್ ಕೆರೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರಾದಂತಹ ಅಬ್ದುಲ್ ರಜಾಕ್ ವರ್ತಿಯವರು, ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಸದಸ್ಯರಾದಂತಹ ಅಪ್ಪು ಪೂಜಾರಿಯವರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ 230 ಎಕರೆ ವಿಸ್ತಾರವುಳ್ಳಂಥ ಈ ಕೆರೆಯಲ್ಲಿ ಕೇವಲ ನೀರು ಶೇಖರಣೆ ಆಗೋದು 100 ಎಕರೆ ಮಾತ್ರ. ಹಿಂದೆ ಎಲ್ಲ ಹೂಳು ಭಾಳ ತುಂಬಿದೆ. ಅದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರದಿಂದ ನಾವು ರೈತರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ವಿ. ಈ ಭೂಮಿ ಇದರಲ್ಲಿ ಸಿಗುವಂಥ ಮಣ್ಣು ಒಳ್ಳೆ ಫಲವತ್ತಾಗಿರೋಂಥ ಮಣ್ಣಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಇದು ಹೊಲಗಳಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಫಲವತ್ತತೆ ಬರ್ತದೆ. ಅದರಿಂದ ರೈತರಿಗೆ ಮಾತ್ರ ನಾವು ಇವು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅವರು ಫ್ರೀಯಾಗಿ ಅವರ ವೆಹಿಕಲ್ಲು ಅವರೇ JCB ಇಂದ ಎಲ್ಲ ಮಣ್ಣು ಇಲ್ಲಿಂದ ತೊಗೊಂಡೋಗ್ಬೋದು. ಅದರಿಂದ ಈಗ 100 ಎಕರೆ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ನೀರು ಶೇಖರಣೆ ಆಗ್ತಿತ್ತು. ಹಿಂದೆ ಹೂಳು ತೆಗೆದ್ರೆ 230 ಎಕರೆಗೂ ಕೂಡ ನೀರು ಶೇಖರಣೆ ಆದರೆ ನಮ್ಮ ಅಂತರ್ಜಲ ಹೆಚ್ಚುತ್ತದೆ. ಅದರಿಂದ ನಮ್ಮ MB ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ರೈತರಿಗೆ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಣ್ಣು ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಹೊಲಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತರಿಗೆ ಒಂದು ಏನು ಮನವಿ ಮಾಡೋದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಬೇಗಂ ತಲಾಬ್ ಕೆರೆ ನೀರು ಹೆಚ್ಚು ಮಾಡಬೇಕಾಗ್ಯದ. ಅದರ ಸಂಬಂಧ MB ಪಾಟೀಲ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಕೆರೆ ಹೋಳು ತೆಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲೂ ಮಾಡ್ಯದ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಿಜಾಪುರದ ರೈತರು ಏನಾದಿರಿ ಈ ಕೆರೆ ಮಣ್ಣು ಒಯ್ಬೇಕಂತೇಳಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಹೊಲದ ರೈತರು. ಮತ್ತು ಇಲ್ಲೇನದ 2 ರಸ್ತೆ ಅದಾವೆ. ಒಂದು ಟಿಪ್ಪು ತಾಂಡಾದಿಂದ ಬರ್ತದೆ, ಇನ್ನೊಂದು ಏನದ ಜಮಖಂಡಿ ರಸ್ತಾಕ್ಕೆ ಇದು ಅದ ಕಮಾನ ಅದ ಶಿರ್ಬೂರ ಇದ್ರದ್ದು ಅಲ್ಲಿದಿಂದ ಬಂದು ಮಣ್ಣು ಒಯ್ಬೋದು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ರೊಕ್ಕ ರೂಪಾಯಿ ಏನೂ ಕೊಡುವಂಗಿಲ್ಲ, ತಮ್ಮ ಓನ್ ವೆಹಿಕಲ್ ತಂದು ಮಣ್ಣು ಒಯ್ಬೇಕಂತೇಳಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ಇದು ನೋಡ್ರಿ ಮಣ್ಣು ಹೆಂಗಂದ್ರೆ ಅರ್ಬಿ ಮ್ಯಾಗ ಹಾಕೊಂಡ್ರು ಸಹಿತ ಇದು ಅರ್ಬಿ ಮ್ಯಾಗ ಹಾಕೊಂಡ್ರೆ ಹತ್ತೋದಿಲ್ಲ. ಇಂಥ ಬಂಗಾರ ಅಂತ ಮಣ್ಣು ಅದ. ತಾವು ನೋಡ್ರಿ ಈ ಮಣ್ಣಿಂದ ಎಷ್ಟು ಬೆಳೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಅರ್ಬಿ ಮ್ಯಾಗ ಹಾಕೊಂಡು ಸಹಿತ ಹತ್ತೋದಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಸರಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸರಿಯಾಗಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ರೈತ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ನಾನು ಕಳ್ಕಳಿಯಿಂದ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನಂದರೆ, ತಾವು ತಮ್ಮ ಹೊಲ ಒಳಗೆ ನೀರಿನ ಪ್ರಭಾವ ಕಡಿಮೆ ಇರೋದ್ರಿಂದ ತಮ್ಮ ಹೊಲಗಳನ್ನು ಏನು ಇದು ಬಿತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದಾವೆ ಅದಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ತಮಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ನಾವೊಂದು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದಿಂದ ಅದು ಮತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು MB ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬೇಗಂ ತಾಲಾಬ್ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 234 ಎಕರೆ ಜಮೀನು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಮಣ್ಣಲ್ಲ, ಅದು ಬಂಗಾರದ. ಇಂಥ ಮಣ್ಣು ನಿಮ್ಗೆ ಹೊಲ್ದಾಗ ಹಾಕಿದಂದ್ರೆ ನೀವು ಬಂಗಾರ ಬೆಳಿಬೋದು ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೀನಿ. ತಾವು ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಹೊಲದಾಗ ಬಂದು ಕಿಸಿ ತಾವು ಇದೆ ಮಣ್ಣು ಒಯ್ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ತಮ್ಮದೇ JCB ಆಗಬೇಕು, ತಮ್ಮದೇ ಡಂಪರ್ ಆಗಬೇಕು, ಯಾರಿಗೂ ರೊಕ್ಕ ರೂಪಾಯಿ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಮಣ್ಣು ಬೇಕು ಅಷ್ಟು ಮಣ್ಣನ್ನು ನೀವು ತಂದು ಕಿಸಿ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿರಿ. ಅದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಬೆಳೆಯೂ ಚಲೋ ಬರ್ತೈತಿ. ಅದು ಎಲ್ಲರಿಗೆ ಲಾಭ ಆಗಲಿ, ಕೇವಲ ರೈತರಿಗೆ ಲಾಭ ಆಗಲಿ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ತಾವು ಬರುವ ಹಾದಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ತಾಂಡ ಅಲ್ಲಿಂದ ತಾವಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಬಂದ ತಮ್ಮ JCB ಮತ್ತು ತಮ್ಮ ಡಂಪರ್ಗಳಿಗೆ ಒಯ್ಯಬೇಕು. ಅಲ್ಲದೆ ಜಮಖಂಡಿ ರೋಡಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನ್ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಸಿರ್ಬೂರು ಪ್ರದೇಶದ ಏನು ಇದು ವಸ್ತಿ ಅದ, ಆ ವಸ್ತಿ ಮುಖದಿಂದ ತಾವು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ನಿಮ್ಗೆ ಬೇಕಾಗಿದೆ, ನಿಮ್ಮ ಹೊಲದಾಗ ಎಷ್ಟು ಮಣ್ಣು ಸಾಧ್ಯ ಅದ ಅಷ್ಟು ಮಣ್ಣು ಒಯ್ದು ತಾವು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳ್ಕಳಿಂದ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ತಾವು ಯಾರಿಗೂ ಯಾವ ಥರದ ರೂಪಾಯಿ ರೊಕ್ಕ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. ಯಾವ ಏಜೆಂಟ್ ಬಂದು ಕಿಸಿ ನಿಮ್ಗೆ ರೊಕ್ಕ ರೂಪಾಯಿ ಕೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮುಷ್ರಿಬ್ಗೆ ನಮ್ಗೆ ನಮ್ಮ MB ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಅಥವಾ DC ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗಬೇಕು. ಅವ್ರು ಯಾರೂ ರೊಕ್ಕ ಕೊಡಬಾರ್ದು, ಯಾರಿಗೂ ರೊಕ್ಕ ಇದು ಮಾಡಬಾರ್ದು, ಯಾರೂ ಇದಕ್ಕೆ ತಾರತಮ್ಯ ಮಾಡಬಾರ್ದು. ದಯಮಾಡಿ ತಾವು ಬಂದು ಕಿಸಿ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಹಣದಿಂದ ತಾವು ಎಲ್ಲ ಮಣ್ಣನ್ನು ಒಯ್ದು ಕಿಸಿ ತಾವು ಉಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳ್ಕಳಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ. ಜೈ ಬರೀ ರೈತವ್ರಿಗೆ ಅವಕಾಶ ಏನು, ಬರೀ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಅವರು ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಕೇವಲ ರೈತರಿಗೆ ಮಾತ್ರ ನಾವು ಅದು ಕೊಳ್ಳಾಗ್ತಾ ಇರೋದು. ಆ ರೈತರ ಅದು ಮಣ್ಣು ಒಯ್ದು ಕಿಸಿ ಅವ್ರು ಚಲೋ ಬೆಳೆ ಮಾಡಬೇಕನ್ನೋದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ರೈತರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವು. ಆ ರೈತರು ಬಂದು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂತ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ.
डेल्टा लर्न ऑनलाइन स्पोकन इंग्लिश क्लासेस लाया है आपके लिए सुनहरा मौका। स्पोकन इंग्लिश आजकल ना सिर्फ एक शौक है बल्कि अहम ज़रूरत बन चुका है। अगर आप लोग घर बैठे इंग्लिश सीखना चाहते हो तो अभी हमारे एक्सपर्ट से संपर्क करें 9972295999 और 8050828793। ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್‌ಪ್ರೆಸ್ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.